एक मराठा लाख मराठा म्हणत मोर्चेकरी आता मुंबईच्या वेशीवरती निघालेले। आपण सध्या खालापूर या फाट्यावरती आहोत आणि याच ठिकाणी हे गावकऱ्यांकडनं आता इकडनं जेवण म्हणून भाकरी आणि भाजी या ठिकाणी घेऊन जाताना त्यांना देताना दिसत आहे। मराठा मोर्चेकरी हे आंतरवाली सराटीवरून थेट आता मुंबईच्या दिशेने जाणार। त्या अगोदर ते नवी मुंबई या ठिकाणी ते थांबणार आहे। त्या अगोदर त्यांच्या जेवणाची सोय या ठिकाणी खालापूर गावकऱ्यांनी केलेली आहे। समस्या रायगड जिल्ह्यातून केली आहे। काय सांग कशा प्रकारची सोय तुम्ही इकडे केलेली आहे आणि खास करून त्या भाकरी भाजी या ठिकाणी तुम्ही देता? भाकरी भाजीची सोय केलेली आहे सगळ्या 25,000 लोकांसाठी, पेण तालुक्यातली आणि खालापूर तालुक्यातली। कसं बघतात आरक्षणचा मुद्दा जो आहे सरकार आरक्षण भेटायलाच पाहिजे, मुलांच्या शिक्षणासाठी आरक्षण हा मिळालाच पाहिजे। शिक्षणासाठी मुलांसाठी आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी ही तयारी पाहायला गेली तर त्यांना जेवणासाठी देखील करण्यात आलेली आहे। आणि याच ठिकाणी मोठे गावकरी या ठिकाणी वाटतं। काय सांगाल कशावेळी सेवा तुमच्याकडनं देत? चांगल्या पद्धतीने प्रत्येक गावातून ह्या सर्व पहाटे उठून महिलांनी भाकरी केल्या आहेत, कारण जरांगे पाटील वरून एवढे येणार आहेत त्याच्यासाठी ही महिलांनी केलेली सेवा आहे आणि त्या लोकांसाठी आज आम्ही अन्न पुरवतो। पेण तालुक्यातून आम्ही आलेलो आहोत। आरक्षणासाठी खास करून मनोज जरांगे पाटील हे लढत आहे, त्यांच्या पाठीची सर्व लोक आहे, तुम्ही देखील उभे आहेत। काय वाटतं सरकार यामध्ये सकारात्मक भूमिका घेणार का? लवकरात घ्यायलाच लागणार आहे, सरकारला आरक्षण द्यायलाच लागणार आहे, नाहीतर आम्ही हटणारच नाही। आणि मराठा का आहे ते सरकारला आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही। शेवटची लढाई शांततेने राहणार आहे, जेवढे दिवस चालेल तेवढे दिवस चालवणार आम्ही। जेवणाची सोय देखील करण्यात आलेली आहे आणि याच ठिकाणी एक मराठा लाख मराठा म्हणत या ठिकाणी आता सर्व मोर्चेकरी जे आहे ते नवी मुंबईच्या वेशीवरती जाणार आहेत। याच ठिकाणी सर्व आता आंतरवाली सराठी ते मुंबईकडे हा विराट मोर्चा जो आहे तो निघालेला आहे आणि सर्व ट्रक टेम्पो जे वाहनं भेटतील त्या वाहनातनं हे मोर्चेकरी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। गावकरी खालापूर फाट्यावरती हे गावकरी सर्व या ठिकाणी त्यांचं स्वागत करताना दिसत आहे। ज्येष्ठ नागरिक असेल, तरुण मंडळी असेल, सर्व या ठिकाणी आता मोटरसायकल असेल, जे वाहनं भेटतील त्या वाहनातून या ठिकाणी निघताना दिसत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात लावलेला आहे। मुंबई पुण्याचा हा जुना रस्ता आहे, या ठिकाणी जाण्याचा रस्ता मार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे कसं बघतात एक मराठा लाख मराठा म्हणत आता मोर्चेकरी मुंबईकडे निघालेले आहेत। सरकार अजून आरक्षण जाणून काय पाऊल उचलणार? सरकारने आरक्षणाचं पाऊल उचललं पाहिजे। सरकारला आता कळायला हवं की एवढी लोक एवढ्या दिवसानंतर सुद्धा त्याच एनर्जीने त्याच ऊर्जेने येतात, आता हार मानणार नाही। किती तुम्ही बघा एवढे काउंटर लावलेत। तुम्हाला खरं सांगतो छोटा तालुका आहे पेण तालुका, 18,000 भाकरी सकाळी महिलांनी पाठवल्यात। त्यांचं म्हणणं आहे माझा भाऊ उपाशी राहता कामा नये, मराठा बांधव उपाशी राहता कामा नये। प्रत्येकाच्या घरून दिलेलं आहे जेवण, पैसे कोणी खर्च नाही केले। जेवण जेवू दे, माझा भाऊ तसाच लढाईला तसाच्या तसा राहू दे आणि ही लढाई तो जिंकूनच घरी जाऊ दे, ह्या ईर्षेने लोक उतरलेली आहेत। नवी मुंबई हा सर्व मोर्चा जाणार आहे। नवी मुंबईमध्ये देखील तुमचे गावकरी कशाप्रकारे जाणार आहे? नवी मुंबईमध्ये कशाप्रकारे तुम्ही जाणार आहात? नवी मुंबईमध्ये साहेब आम्ही आत्ता यांच्या बरोबरीला जाणार आहोत। जेवणाचा आमचा सगळा कार्यक्रम संपला की आम्ही जॉईन करणार आणि परवाला जरांगे पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई ही जाम करून दाखवणारच। मात्र मुंबईमध्ये अजून परवानगी दिली, मात्र तशी जागा नाही आहे एवढ्या लोकांना तिथे सामावून। मग सरकारला कळलं पाहिजे, जागा नसेल तर मराठ्यांना आरक्षण देऊन टाका, साधी गोष्ट आहे। आरक्षण देऊन टाका, कशाला कोणी येईल? एवढ्या लांबून जी लोक आलेली आहेत, ठीक आहे, किती कळ लागली असेल, एवढी साधी गोष्ट लक्षात यायला हवी। तरुण मंडळी देखील आहे या ठिकाणी। आरक्षण किती महत्त्वाचं आहे तरुणांसाठी, शिक्षणासाठी कसं बघता? रोजगार मिळत नाही, शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या घडीला। कारण जर समाजाचं पाहिलं तर 620 आमच्या गावातली घटना आत्ता परवा दिवशी MPSचा निकाल लागला। आमच्या मुलाला 620 गुण आहेत आणि OBC समाजाच्या मुलाला फक्त 580 गुण आहेत, पण आज तो MPSCमध्ये तो मुलगा प्रांत झाला आणि आमचा मुलगा 620 गुण असूनसुद्धा तो तहसीलदाराच्या नायब तहसीलदार म्हणून झाला। म्हणजे हा फरक आहे एका आरक्षणाचा, की आरक्षण किती महत्त्वाचं आहे भविष्यामध्ये पुढच्या पिढीला। आता जर आरक्षण नाही भेटलं तर पुढचा विषय सोडून द्या, मराठी माणसं ही फक्त खालीच राहतील, त्यांच्या खाली कामाला राहतील। त्याच्यामुळं आत्ता आरक्षण म्हणून दादा जरांगे पाटलांनी जे उपस्थित केलं आहे, हे नेतृत्व करतात ते खरं तर खूप महत्त्वाचं आणि सरकारने याची दखल घेतली पाहिजे। जर आत्ता दखल नाही घेतली तर पुढे याचे परिणाम विघातक होतील। त्याच्यामुळं आत्ता ही गरज आहे काळाची, भविष्याची मराठ्यांची, की आरक्षण महत्त्वाचं आहे। शांततेच्या मार्गाने काढलेला आहे हा मोर्चा।
नक्कीच शांततेचं अगदीच संयम, जसं मनोजदादा जरांगे पाटील नेतृत्व करतात या आरक्षणाचं, शांतता, संयम आणि शिस्त. अजूनही कुठल्याही आरक्षणामध्ये, कुठल्याही मोर्चामध्ये कुठलंही गालबोट लागलं नाही, कुठली वाईट परिस्थिती चूक घडली नाही आणि पुढेही हे आरक्षण शांतता, संयम आणि शिस्तीमध्ये जसं मनोजदादा जरांगे सांगतील तशा पद्धतीने शांततेत हे आरक्षण चालू ठेवलं जाईल. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत. महिला देखील या ठिकाणी स्वागतासाठी जमलेल्या आहेत. काय सांगाल, तरुणी आहात, आरक्षण किती महत्त्वाचं आहे आणि या ठिकाणी गावकऱ्यांकडनं स्वागत देखील मनोज जरांगे व त्यांच्या लोकांचं केलं. आरक्षण खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला शिक्षणाच्या पिढीमध्ये आम्हाला आरक्षण भरपूर महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीत ओबीसी कास्टवाल्यांना पुढाकार दिला जातो आणि आम्हाला दुय्यम दिला जातो. कारण की पोलीस भरती असू नाही तर कोणती पण भरती असू दुय्यम प्रकारे भेटला जातो. 90ची टक्केवारी असली तरी 60-70 वाल्यांना पहिला दुय्यम दिला जातो. कशा प्रकारे स्वागत या ठिकाणी त्यांच्या जेवणाची सोय की महिलांनी केली? जेवणाची सोय आम्ही प्रत्येक गावातून प्रत्येक महिलांनी सकाळी उठून सगळ्या पब्लिकसाठी आम्ही भाकरी भाजी आमच्या पद्धतीने जसं जमेल तसं आम्ही बनवलं आहे आणि आम्ही आता पोच करतो आहे त्या लोकांसाठी. का तर आमचे ते दादा एवढे तिकडून 6 दिवस झाले निघालेले आहेत आणि आज आम्ही त्यांच्या स्वागतासाठी इथं उभे आहोत. तर आम्ही कशासाठी इथं लढतो आहे? का तर आमचा हक्काचा आम्हाला हक्क मिळाला पाहिजे, आरक्षणाचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. आमच्या मुलांचा, आमचा भविष्य तर गेला पण आमच्या मुलांचा भविष्य आहे ना याच्या पुढचा, तो तर पार पडला पाहिजे ना. त्यासाठी आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. आरक्षण मिळालं पाहिजे, त्याशिवाय हटणार नाही असं या ठिकाणी म्हणतात. खालापूर या फाट्यावरती पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने आता मोर्चेकरी जे आहे ते मुंबईच्या वेशीवरती येणार आहे. त्यामुळे त्या अगोदर नवी मुंबई या ठिकाणी आता वाशी APMC मार्केट या ठिकाणी त्यांची सर्व सोय करण्यात आलेली आहे. अगोदर ट्रक असेल, टेम्पो असेल, ट्रॅक्टर असेल, दुचाकी वाहन असेल, ज्या वाहनातून त्यांना मिळेल त्या वाहनं आता मुंबईच्या दिशेला धडकणार आहेत. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा बघायला गेला तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता मोर्चेकरी ह्या नवी मुंबईच्या ठिकाणी आता कूच करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन दिनेश जिवेसह गणेश सुराट, TV9 मराठी, खालापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.